हेअरपासनं स्किनपासनं सगळ्या गोष्टी मेंटेन करायला किती पैसे लागतात, म्हणून तर कमवतो आय थिंक. तू अभिनेत्री म्हणून काम करतेस, लोकांना असं वाटतं की खूप पैसे मिळतात तुम्हाला. प्रत्यक्ष खरंच तसं असतं का? पैसे मिळतात, भरपूर मिळतात. आणि मी तरी आहे, माझी लाईफ मे बी माझ्या नवऱ्यामुळे पण असेल. मी म्हणेन मी पवित्र रिश्ता करत होते, 15 वर्ष झाले आता मी हे करते, पण आहे ना माझं स्वतःचं माझ्या नावावर घर नाही आहे अजून. मला इम्पॉर्टंट दुसऱ्या गोष्टी होत्या, सो मी त्याच्यासाठी पैसा खर्च केला. कारण मला माहिती आहे की नवऱ्याचं घर असेल ते माझंच घर असेल म्हणून. अशा खूप मैत्रिणी आहेत की ज्यांच्यासाठी घर घेणं हे जास्त महत्त्वाचं होतं. का लग्न झाल्यानंतर प्रेग्नेन्सी नंतर मुलाला सांभाळणं हे जास्त महत्त्वाचं होतं. त्यांनी तिथे पैसा त्यांचा लावला. सो आहे माझी तशी लाईफस्टाईल. आणि कारण मी सगळा पैसा तिथेच टाकते. खूप क्युरिओसिटी असते की ह्या ॲक्ट्रेसेस कशा राहतात. पण नाही आहे माझं स्वतःचं घर अजून मुंबईत. गाडी पण आत्ता मी घेतली आहे. नवऱ्याच्या ज्या 2 गाड्या आहेत त्यातच फिरायचे. कुठेतरी पब्लिक अपिअरन्समध्ये वगैरे जातात तेव्हा तुम्ही अशा सगळ्याच ॲक्ट्रेसेस टॉप टू टो चोख खर्च आहे या सगळ्याला खूप जास्त. म्हणून तर म्हणते मी माझ्या लाईफस्टाईलवर खर्च करते.